हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या स्पेशल टॉपिक सिरीजमध्ये. ऑब्व्हियसली या टॉपिक सिरीजमध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन करणार आहे. टॉपिक छोटासा असणार आहे. आता आपला 3-4 वीकपासून आपला टॉपिक सुरू आहे. इंटिग्रेशनमधले 3 टॉपिक घेतले आपण. एरिया अंडर द कर्व, बाउंडेड रिजन, इनइक्वालिटी इन इंटिग्रेशन आणि DUIS. आणि बरेच क्वेश्चनमध्ये काय कॉन्सेप्ट मिक्स असतात. आजचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन आलेला आहे JEE 2009 मध्ये. क्वेश्चन का बरं इंटरेस्टिंग आहे? कारण की बघा आपल्याला फंक्शन जे दिलं आहे की लेट एफ बी अ नॉन निगेटिव्ह फंक्शन. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं. इथे बरेच लोक चुकी करतात. ठीक आहे. डिफाईन ऑन द इंटरव्हल 0 to 1. लेफ्ट साईडला पण एक फंक्शन दिलं आहे, राईट साईडला पण एक फंक्शन दिलेलं आहे. दोन्ही कसे आहे? इंटिग्रल फॉर्ममध्ये आहे. याचा अर्थ काय की फंक्शन काढण्यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागेल? डिफरन्शिएट करावं लागेल. पण फंक्शन काढण्यासाठी डिफरन्शिएट करतो म्हटलं तर तुम्हाला रूट साईड डिफरन्शिएट करावं लागायची गरज आहे का? बिलकुल नाही. कारण की हे लिबनिझ रूल आहे. आणि तुम्हाला विचारलंय रिलेशन की f(1/2) आणि f(1/3) मध्ये जे रिलेशन दिलं आहे ते ट्रू आहे की नाही. ॲक्च्युअलमध्ये क्वेश्चन हा ऑप्शन्समध्ये होते. हे सायन्स चेंज करून 4 ऑप्शन बनतात आपले. 4 ऑप्शन लिहिण्यामध्ये जागा वेस्ट होते म्हणून आपण डायरेक्ट लिहिलेलं आहे. जास्त करायचं काम नाही. सगळ्यात पहिले फंक्शन बनवूया आपण. चला डिफरन्शिएट करू डायरेक्ट DUIS मध्ये. नो टाइम वेस्ट, नो टाइम पास. डायरेक्ट एक्स पुट करायचं फंक्शनमध्ये. तुम्हाला मिळालं लेफ्ट साईडमध्ये 1 मायनस एफ डॅश एक्स पुट केला, त्याचा स्क्वेअर झाला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. झिरोचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही, ऑटोमॅटिकली 0 येणार आहे. इक्वल्स टू राईट साईडला पण व्हॅल्यू पुट करून बघा. तो झाला एफ ऑफ एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 0चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 0. काय अप्लाय केलं इथे? अप्लाइंग DUIS. लक्षात ठेवा. कोणी DUIS म्हणते, कोणी लेबनिझ रूल म्हणते, कोणी टी लावते लेबनिझ रूलमध्ये. मी लावत होतो आधी, आता पण लावायला काही हरकत नाही, पण ठीक आहे. स्पेलिंग बघितलं तर करेक्टमध्ये टी लागत नाही. तर हे आपलं फंक्शन भेटलं. म्हणजे बेसिकली मला काय मिळालं आहे? अंडर रूट 1 मायनस एफ डॅश एक्स याचा कम्प्लीट स्क्वेअर इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. आता सॉल्व करायचं आहे मला, तर गरज नाही स्क्वेअर रूटची. तर मी काय करणार? स्क्वेअरिंग बोथ साईड. सरळ सरळ रूट हटवायचा आहे. तर जास्त विचार नाही की असं कसं होईल तसं काय होईल, नाही. डायरेक्ट स्क्वेअर करायचं आहे, काही हरकत नाही. स्क्वेअर केलं तर रूट चालला गेला. तुम्हाला मिळालं 1 मायनस एफ डॅश एक्स स्क्वेअर इक्वल्स टू एफ ऑफ एक्स याचा स्क्वेअर. ओके. आता तुम्हाला फंक्शन मिळालं. आता याच्यासमोर सॉल्व करणं काही मोठं काम नाही. का बरं? कारण की बघा हे आपलं जे आहे, ही कंडिशन काय कशाची असली पाहिजे? हे कंडिशन, ही कंडिशन आहे आपली डिफरन्शियल इक्वेशनची. ठीक आहे. कारण की बघा तुम्हाला माहिती आहे आपलं फंक्शन काय असते? y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. तर y डॅश किंवा एफ डॅश जर घ्यायचा असेल तो काय झाला? dy/dx इक्वल्स टू एफ डॅश एक्स. तर थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी लिहिण्यामध्ये थोडं चेंज करतो मी. हा झाला 1 मायनस dy/dxचा स्क्वेअर इक्वल्स टू वायचा स्क्वेअर. आणखी त्याला इकडे आणतो, तिकडे घेऊन जातो, थोडा मॉडिफाय होईल, बाकी काही नाही. काय होणार? तुम्हाला वाय स्क्वेअर इकडे आला तर 1 मायनस वाय स्क्वेअर झाला. इकडे मला मिळालं dy/dxचा स्क्वेअर. क्वेश्चन सॉल्व करायला फक्त dy/dxच पाहिजे. तर दोन्ही साईडला काय घेणार? स्क्वेअर घेतला होता तर आधी, आता रूट चिपकवला, काही हरकत नाही. सो बेसिकली बघा dy/dx, कारण की रूट चालला गेला, इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर मिळाला. ओके. आता प्रश्न पडला असेल की सर आपण रूट घेऊ शकतो का dy/dxचा? स्क्वेअर करू शकतो, रूट पण घेऊ शकतो, पण हे खरंच बरोबर आहे का? बघा सिंपलची गोष्ट आहे. जर तुम्ही लिमिट कन्सेप्ट शिकल्या, आपलं लिमिटमध्ये काय असते की लिमिट जेव्हा आपण घेतो कशाची? डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, वेअर डेल्टा एक्स टेन्स टू 0, यालाच आपण dy/dx लिहितो. जर तुम्हाला आठवत असेल dy/dx काय असते? डेल्टा वाय म्हणजे काय होते? चेंज इन वाय. आणि dx काय असणार आहे? चेंज इन एक्स. तर जेव्हा चेंज आहे म्हणजे काय? एका व्हॅल्यूपासून आपण दुसऱ्या व्हॅल्यूकडे गेलो. तर चेंज म्हणजे काहीतरी डिफरन्स भेटला. हा एक डिफरन्स आहे जो नंबर असणार. हा दुसरा डिफरन्स आहे तो पण नंबर असणार आहे. तर नंबर बाय नंबर काय शेवटी? एक तर फ्रॅक्शन किंवा नंबर. म्हणजे नंबरचा स्क्वेअर करू शकतो, बिलकुल करू शकतो. रूट घेऊ शकतो, बिलकुल घेऊ शकतो. रूट घेतल्यावर दोन व्हॅल्यू येणार आपल्याकडे, एक आहे प्लस, एक आहे मायनस.
आणि सरळ सांगितलंय फंक्शन काय नॉन निगेटिव्ह. नॉन निगेटिव्ह तर बाहेर मायनस ठेवण्यात काही सेन्स बनत नाही. ठीक आहे, बाहेर मायनस ठेवण्यात काही गरज नाही, पण ठीक आहे आपण सध्या ठेवून द्या. आता आपल्याला वायचं फंक्शन पाहिजे. आता वायचं फंक्शन काढायचं असेल तर आपण सिम्पली काय करू, डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करू. इकडे वायची फंक्शन आहे तर वाय तिकडे घेऊन जा, dx इकडे घेऊन या. सो dx इक्वल्स टू हा झाला dy आणि अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. डिफरन्शियलला सॉल्व्ह करणं एकदम इझी काम आहे. इंटिग्रल घ्या, हा झाला तुमचा x प्लस सी आणि हा बघा 1 मायनस वाय स्क्वेअर काय असणार आहे साइन इनवर्स ऑफ वाय. आता इथून तुमची कंडिशन बघा, साइन इनवर्स ऑफ वाय आपल्याला मिळाला आणि सांगितलं आहे की फंक्शन इन द इंटरवल 0 to 1 आहे, म्हणजे वायची व्हॅल्यू 0 to 1 आहे, जे साइन इनवर्ससाठी डिफाईन्ड आहे. 0 to 1 च्या मध्ये आपण साइन इनवर्स काढू शकतो. नेक्स्ट आणखी काय म्हटलंय की एफ ऑफ 0 इक्वल टू 0 दिलाय, म्हणजे पुट x इक्वल टू 0. सो पुट x इक्वल टू 0, x ची व्हॅल्यू 0 पुट केली, हा झाला c, हा झाला साइन इनवर्स ऑफ 0. एफ ऑफ 0 0, साइन इनवर्स 0 ची व्हॅल्यू किती आहे 0 असते. सो विच इम्प्लाइज दॅट c इक्वल टू 0. c ची व्हॅल्यू 0 पुट करा, तुमचा आन्सर मिळालं बघा x इक्वल्स टू साइन इनवर्स y किंवा साइन x इक्वल्स टू y. परत दोन पॉसिबल व्हॅल्यू होत्या, प्लस किंवा मायनस. आपली व्हॅल्यू सांगितली की आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे तर साइनची व्हॅल्यू आपण प्लस घेणार आहे, प्लस किंवा मायनस घेऊ शकता. आपण काय ठेवणार आहे साइनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, सेन्स y इज अ नॉन निगेटिव्ह फंक्शन. नॉन निगेटिव्ह फंक्शन. ओके, चला फंक्शनची व्हॅल्यू भेटली. आता फक्त आपल्याला कम्पेअर करायचं आहे की याच्यापैकी करेक्ट कुठला आहे. कम्पेअर करण्यामध्ये काही व्हॅल्यू काढायची गरज नाही, आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे साइनचा ग्राफ. आता साइनचा ग्राफ काढायसाठी थोडी जागा तयार करतो कुठेतरी, जस्ट होल्ड ऑन अ सेकंड. साइनचा ग्राफ काढूया फक्त 0 to 1 पर्यंत x ची व्हॅल्यू म्हटली आहे. ओके, आधी साइनचा ग्राफ काढून घेऊ, नंतर 0 to 1 पर्यंतची गोष्टीवर बोलू आपण. ठीक आहे, साइनची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते 1, मिनिमम व्हॅल्यू -1. समजा हे +1 आहे, हे -1 आहे, इथे समजा 0 आहे. आता x ची व्हॅल्यू आपल्याला 0 to 1 घ्यायची आहे. जर तुम्हाला माहिती असेल π/2 ची व्हॅल्यू किती असते, π/2 म्हणजे होते 3.14 डिवाइड बाय 2, डिवाइड करा 15 दूनी 30 होते 1.57 समथिंग. ठीक आहे, 1.57. तर इथे काय असणार तुमची π/2 ची व्हॅल्यू असणार आहे, π/2 समजा ॲज्युम करा. आणि π/2 च्या आधी काय असणार आहे तुमची व्हॅल्यू असणार आहे इथे काहीतरी असणार आहे 1. आता बघा आपला ग्राफ असते मॅक्सिमम साइनचा या ठिकाणी, π/2 ला मॅक्सिमम असते ना, एवढाच ग्राफ काढतो, जास्त काढायची गरज पण नाही. तुम्हाला वाटेल तर तुम्ही आणखी काढू शकता, समोरचा काढायचं असेल तर काढू शकता. आय हॅव नो इंटरेस्ट, आपल्याला फक्त 0 to 1 च्या मध्येच चेक करायचं आहे. तर या रिजनमध्ये जर मला ग्राफ चेक करायचा असेल, बघा किती सिंपलची गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की या रेंजमध्ये जेव्हा फक्त वेन x म्हणजे आपला फॉर्म्युला आहे ना, लिमिट x टेन्स टू 0 साइन x अपॉन x इक्वल्स टू काय असते 1 असते. याचा अर्थ काय की एकदम 0च्या जवळ, फक्त एकदम 0च्या जवळ जेव्हा आपला ग्राफ 0च्या जवळ असते तेव्हा आपण म्हणतो की साइन x इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू x, म्हणजे या रिजनमध्ये. पण जसं आपण या रिजनच्या बाहेर जातो, म्हणजे आता आपल्याला 1/2 आणि 1/3 म्हणायचं आहे, तर इथे कुठेतरी असणार आहे 1/3, इथे कुठे असणार आहे 1/2. या रिजनमध्ये बघा x इक्वल्स टू y ची व्हॅल्यू काढून बघा, तर तुमचा ग्राफ y इक्वल टू x, इथे 1 आहे, इथे 1 आहे, समजून घ्या, इथे 1 आहे, इथे 1 आहे. तर हा आपला ग्राफ येणार आहे इन्क्रीजिंग. हा आहे आपला y इक्वल टू x चा ग्राफ. या ठिकाणी तुम्ही सिम्पली कम्पेअर करू शकता की 1/3 साठी लाल कलरचा ग्राफ जो आहे तो खाली आहे, 1/3 साठी लाल कलरचा ग्राफ काय खाली आहे, व्हाईट कलरचा ग्राफ वरती आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, रिझल्ट कुठे लिहितो, ठीक आहे इथं लिहितो की f ऑफ 1/3 चा ग्राफ खाली असल्यामुळे 1/3 मोठा आहे त्याच्यापेक्षा. हे पहिलं ऑप्शन मिळालं. आणखी समोर जा, लाल ग्राफ तुम्हाला परत खाली दिसेल, म्हणजे f ऑफ 1/2 म्हणजे साइनचं ग्राफ काय छोटा कशापेक्षा 1/2 पेक्षा. हे दोन कंडिशन तुम्ही यूज करून तुमचं ऑप्शन टिक करू शकता.
ज्यात मी सांगू शकतो की हे करेक्ट आहे ऑप्शन, हे ऑप्शन चुकीचं आहे, किंवा जर तुमच्या मल्टिपल ऑप्शनमध्ये जे तुम्हाला ऑप्शन मिळणार जिथे दोन्ही गोष्टी काय ग्राफच्या गिवन कंडिशनपेक्षा लहान आहे, तर ते तुमचं करेक्ट आन्सर आहे. आता बघा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. जे 3 कन्सेप्ट परत आले. पहिला कन्सेप्ट लिमिटचा कन्सेप्ट, इथे म्हणा किंवा बेसिक लिमिटची अंडरस्टँडिंग जे तुम्हाला कदाचित दिसत नाही, यावरती डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स आहे. तर लिमिटचा कन्सेप्ट आला पहिले. सेकंड ग्राफचा कन्सेप्ट आलाय की तुम्हाला माहित पाहिजे की साईनचा ग्राफ खाली असतो की वरती असतो. ते कसं माहीत पडलं, इथे माहीत पडलं कारण की या ठिकाणीच लिमिटमध्ये फक्त साइन एक्स इक्वल टू एक्स असते किंवा वेन एक्स टेन्स टू 0, एकदम 0च्या रिजनमध्ये. बाकी टाइमला साईनची व्हॅल्यू खाली असते ग्राफपेक्षा. नेक्स्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन आली इथे, कारण की आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपण DUIS पण इथे लावलेला आहे, लिबनिझ रूल म्हणा किंवा डिफरन्शियल अंडर इंटिग्रल साइन. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. डिफिकल्ट नाही आहे, कन्सेप्ट लक्षात ठेवा, टू द पॉईंट काम चालवायचं, आन्सर चुकणार नाही. थोडं लेंदी वाटते प्रोसेस, पण जेव्हा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असणार तुम्हाला हे विचार करायची गरज पडणार नाही. साइन एक्सची व्हॅल्यू कुठे असते पॉझिटिव्ह, कुठे असते निगेटिव्ह, कुठे मोठी आहे कुठे छोटी आहे, इथपर्यंत आल्यावरच माहीत पडते. या फंक्शनचं इंटिग्रेशन साइन एक्स आहे, भावनच सांगता येते आपल्याला, जास्त वेळ लागणार नाही. तर क्वेश्चन कसा वाटला, कन्सेप्ट कसे वाटले, समजलं असेल तर लाईक शेअर करत चला. आवडलं असेल तर खूप छान आहे, तुम्ही असेच क्वेश्चन पाहिजे म्हणून कमेंट करत चला. आणखी कुठला टॉपिक आम्ही इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे, तुमच्या पुढे आणलं पाहिजे, ते पण तुम्ही मला सांगा. आणि ऑब्व्हियसली असेच क्वेश्चन शिकायचे असेल, बघायचे असेल तर आपली प्लेलिस्ट आहे, चेक करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चनसोबत. थँक्यू व्हेरी मच.